चंद्रपूर शहरातील वादग्रस्त पूर संरक्षण भिंतीचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला। आपले व्यावसायिक भागीदार पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आकाशवाणी वार्डात एका नैसर्गिक नाल्यावर पूर संरक्षक भिंत प्रस्तावित केली। आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासाठी सुमारे 1 कोटींचा निधी दिला आणि जलसंधारण विभागाने तातडीने ही भिंत बांधून काढली। भिंत पुरासाठी नव्हे तर आलिशान घर वाचविण्यासाठी बांधली गेली। आमदारकीचा वापर खासगी फायदा पोहोचविण्यासाठी करण्याचे हे प्रकरण विधिमंडळात गाजले। माजी मंत्री भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला यावरून चांगलेच कोंडीत पकडले। यावर आमदार जोरगेवार यांना खुलासा करताना नाकी नऊ आले, तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांना भाजपच्या इतर आमदारांकडून लक्ष्य केले जात असताना आता मुनगंटीवार यांनी थेट हे प्रकरण विधिमंडळात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे। भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा स्फोट मात्र या निमित्ताने झालाय। अध्यक्ष महाराज, संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही, कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ती आपल्याला मान्य होईल। पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज, आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही। जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं, योग्य करावं, जनहिताचं करावं, जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो, पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे। माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं। आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरीय आहे त्यांनी चूक केली त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाल्याची रुंदी किती आहे, त्या नाल्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख कडून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाल्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नाला योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष महोदय, हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता 5/7/2023ला या ठिकाणी मिळाली होती। अंदाजपत्रकीय किंमत जवळपास 98.63 एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक 15/9/2024 आणि काम पूर्ण या ठिकाणी 15/12/2024 जवळपास 127 मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्ष महोदय 82.92 झालेला आहे। सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला। आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो, याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्ष महोदय। तो नाला जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का? एवढंच आहे।
अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन. नाही, तुम्ही आता अध्यक्ष महोदय नैसर्गिक नाला आहे. एक मिनिट त्यांचा होऊ दे. मंत्री महोदय अध्यक्ष महाराज, मग आज खरं तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे. नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे. ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका. ठीक आहे, चला पुढे. निश्चितपणे नैसर्गिक राहील याची ठीक आहे. काळजी घ्या. मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी. ठीक आहे. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तफावत आहे. मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळेल. हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बांधायला पाहिजेत की अपोजिट साईडला बांधायला पाहिजेत? जरा फोटो मागवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या. अधिकाऱ्यांना जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त. जरा माहिती घ्या. हा विरोध, त्यांनी जो प्रश्नाचा रोख होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता, पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी, संरक्षणासाठी, बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी, त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली. त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून हे बांधणार, तुम्ही उत्तर देताय, हे बांधणारे, डिझाईन करणारे, ती जागा सिलेक्शन करणारे, संरक्षण किती बांधली? 98. नाला खूप मोठा आहे, शहर मोठा आहे आणि बांधली एवढीशी त्या जागेपुरतीच. जेवढी एका गटाची जागा आहे तेवढीच वाल भटकावून मागली. अध्यक्ष महोदय, तेवढंच प्रोटेक्शन. ते काही बोलताना सुधीर भाऊंना मर्यादा आहे. त्यामुळे माझं एवढंच मत आहे की या संदर्भात अध्यक्ष महोदय, या संदर्भात ते बांधकाम चुकीचं झालेलं आहे, पूर्णतः चुकीचं झालेलं आहे. एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो नाला तर अरुंद झालाच त्याच्या बांधकामामुळे, भर टाकून तो नाला बांधलाय, नाल्यातली जागा त्यामध्ये घेतली आहे. म्हणून सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी विड्थ आहे तेवढी शिल्लक राहील का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. प्रश्न स्पेसिफिक, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे दोषी आहेत, चुकीचं बांधकाम, चुकीची साईट आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का, हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता सांगितलं की चुकीच्या ठिकाणी बांधलेली आहे, असं नाही आहे. गुगल मॅपचं या ठिकाणी लोकेशन अध्यक्ष महोदय माझ्याजवळ आहे आणि ज्या भागाला ही पूर संरक्षण भिंत बांधलेली आहे त्या भागाला वस्ती आहे, खुल्या जागेवर सुद्धा मैदान आहे, पण त्याच्यात थोडासा लगत वस्ती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीकडून जसं याला पैसा मंजूर झाला होता, निधी मंजूर झाला होता, अजून 3 कामांना पूर संरक्षण भिंती बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून काम मंजूर आहे. सन्माननीय सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की नैसर्गिक हा जो नाला आहे त्याची रुंदी हे ते सर्व हे तपासल्या जाईल. अध्यक्ष महोदय, आपण दिलेल्या निर्देशानुसार जे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही तात्काळ या सर्व गोष्टीची चौकशी करायला लावू आणि त्या पद्धतीची कारवाई करायला लावू. किशोर जोरगेवारजी, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न माझ्या मतदारसंघातला आहे, त्यामुळं या ठिकाणी जे सन्माननीय ज्यांना आता विरोधी पक्ष नेते व्हायचं आहे त्यांनी या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित ते मला ठरवू दे, तुम्ही प्रश्नावर बोला. नाही व्हायचं सांगताय, त्यांची गरज नाही आता सध्या, कारण की आमच्याकडनंच प्रश्न विचारले जात आहे, म्हणून त्यांची काही त्यांना विरोधी पक्ष नेता नाही केलं तरी चालेल. या ठिकाणी जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की या ठिकाणी झोपडपट्टी आहे,
त्या झोपडपट्टीच्या आलेल्या निवेदनाच्या आधारे त्या ठिकाणी ती पूर संरक्षण भिंत बांधल्या गेलेली आहे. आणि एवढंच नाही मग अध्यक्ष महाराज, तर त्या नाल्यावर पुन्हा 3 कामं प्रस्तावित आहे, ज्याची निविदा सुद्धा निघालेली आहे, ज्यामध्ये एका ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न केवळ आणि केवळ या ठिकाणी एक या प्रश्नामध्ये विचारला गेलेला आहे अध्यक्ष महाराज, की मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की संरक्षण भिंत बांधणे त्याचा निधीचा गैरवापर होत असल्याबाबत अध्यक्ष महाराज, तुम्हाला माहिती आहे की 92 कोटी रुपयाचं माननीय वडेट्टीवार साहेब मंत्री असताना मदत व पुनर्वसन त्याच वेळेसचा प्रस्ताव आहे की चंद्रपूरमध्ये ज्या नाल्यांच्यामुळे पूर येतो त्यामुळे पूर संरक्षण भिन्न बांधणं आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणाहून मागणी होत असते त्या त्या ठिकाणी ते काम केलं जाते, कारण की निधीच्या कमतरतेमुळे. म्हणून माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती असणार आहे की आपण पूर्ण नाल्याला बांधकाम करावं, ज्याची या ठिकाणी चर्चा झालेली आहे की या नाल्याची कुठेही रुंदपणा कमी न होता तो अधिक खोल अधिक रुंद त्याचा मूळ स्वरूपामध्ये या ठिकाणी बांधकाम करणार आहात का, ही माझी त्या ठिकाणी त्यांना विनंती असणार आहे. अध्यक्ष महोदय, मी यापूर्वी सांगितलेलं आहे की या संपूर्ण नाल्याचा नैसर्गिक प्रवाह आणि रुंदी, त्याची लांबी हे सर्व विचारात घेऊन आम्ही तसा प्रस्ताव तयार करू आणि तो जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवू. अध्यक्ष महोदय, उत्तरालाच आक्षेप आहे. याच्यामध्ये प्रश्नामध्ये क्रमांक 2 वर आणि उत्तर काय वाचा आणि मंत्री महोदय काय उत्तर देतात. अरे कबूल करता येते काय म्हटलंय, असल्यास शहरातील नाल्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पूर परिस्थिती लक्षात घेता त्यावर एकही संरक्षण भिंत अद्याप न बांधता केवळ निकटवर्तीयासाठी ती संरक्षण भिंत बांधण्यात येत असून निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार सदर निवेदनात करण्यात आली आहे का, हे खरे आहे काय? होय, हे खरे आहे. म्हणजे निकटवर्तीयासाठी बांधकाम झालं, हे खरं आहे. उत्तर हे खरे आहे. तक्रारीत निकटवर्तीयासाठी बांधकाम झालं आहे का, आम्ही त्यातला शब्द काढू. लेखी उत्तर होय आहे. लेखी उत्तरात होय म्हटलं आहे. मग आता निवेदन आलेलं आहे अध्यक्ष महोदय, त्या निवेदनामध्ये अशी तक्रार आहे आणि ते निवेदन आलं आहे का, मग ते खरं आहे असं म्हटलं ना. निवेदनात ती तक्रार आहे, निवेदनात ती तक्रार आहे ना.